भांडूप शहरात आग लागल्याच्या घटना वारंवार घडत असल्याचं चित्र सध्या समोर येत आहे। विशेष म्हणजे भांडूप रेल्वे स्थानक परिसर हा सध्या चर्चेचा विषय ठरलाय। एकीकडे रेल्वे स्थानक परिसरात वाढत चाललेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी प्रशासन ऍक्शन मोडवर आलेले असताना आज सकाळी सुमारे 10:30 वाजेच्या सुमारास भांडूप रेल्वे स्थानक परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीत कपड्यांची जवळपास 3 ते 4 दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत। आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न देखील करण्यात आले। दरम्यान या घटनेनंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने ही जळालेली दुकाने महानगरपालिकेकडून हटवण्यात आली आहेत। साधारण सकाळी 9:30 वाजता आग लागली तेव्हा तिथे एक दोन दुकानांना आग लागलेली होती, परंतु ती आग पसरत गेली आणि जवळजवळ 5 ते 6 दुकानं त्या आगीच्या होळक्यामध्ये आलेली आहेत। फायर ब्रिगेड असेल, ट्रॅफिक विभाग असेल, परत पोलीस प्रशासन आहे, यांनी पब्लिक तुरंत लगेच या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी ही आग विझवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे आणि आता साधारण एक अर्ध्या पाऊण तासानंतर पूर्णपणे आग विझलेली आहे। तरीही फायर ब्रिगेडचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत की अजून कुठेही आग पसरू नये म्हणून ते प्रयत्न करतायत। कारण काय असू शकतं? प्राथमिक अंदाज असा आहे की शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे जाणवत आहे। भांडूप रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमण आणि वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मात्र चिंता व्यक्त केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।